सन्माननीय व्यासपीठ, आपल्या सर्वांचेच गुरुवर्य माननीय वाजपेयी सर, माननीय जोशी सर, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मसूद सर, म्हात्रे सर आणि या शाळेचे प्राचार्य माननीय सूर्यवंशी सर, तसंच पवार सर, डॉक्टर वारिंकर सर, छेत्री सर, नारडे सर, पाटील सर, अन्य माझे सर्व सहकारी मुख्याध्यापक वर्ग, आजचा जो योग भरून आलेला आहे त्यामध्ये आपल्यामध्ये जवळजवळ 37 वर्ष ज्यांनी काम केलं आणि नुकतेच फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारलेली आहे ते माननीय भंडारे सर, त्यांचा अल्पसा परिचय करून त्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. सरांचं पूर्ण नाव जगदीश श्यामसुंदर भंडारे, BSc 1973 साली होऊन B.Ed केलं त्यांनी. नंतर प्रशिक्षण आपलं शिक्षकाचं कार्य करीत असताना त्यांनी पुन्हा सायन्स लाईन असून सुद्धा MA मराठी 1998 मध्ये केलं. हे त्यांच्या शैक्षणिक काळातील विशेष आहे. 37 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी सहाय्यक शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक अशी अनेक पदं भूषवली. त्याचप्रमाणे दैनंदिन कामकाजाबरोबर अनेक कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं. बायोडाटा माझ्याकडे अतिशय मोठा आहे, 3 पानांचा बायोडाटा आहे. एवढा वेळ आपल्याकडे कोणाकडेच नाही आहे, तरी मी थोडक्यात आपल्याकडे ते मांडण्याचा प्रयत्न करतो. 1974 ते 86 या कालामध्ये शिक्षण म्हणून आवश्यक असलेली विज्ञान व गणित या विषयाची प्रशिक्षण त्यांनी घेतली आणि शैक्षणिक प्रगतीसाठी, व्यक्तिगत विकासासाठी नैतिक मुद्द्यांवर आधारित कर्मवीर काकासाहेब वाघ निफाड येथे SI पुणे आयोजित प्रशिक्षण पूर्ण केले. राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर येथे NTS परीक्षा प्रशिक्षणाचे कृती सत्र त्यांनी पूर्ण केले आणि आज सांगायचे कार्य मार्गदर्शन करतायत. 1986 ते 1999 पर्यंत त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत. ठाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे सक्रिय सभासद आहेत. दरवर्षी होणाऱ्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ते सदस्य असून परीक्षक म्हणून पण काम पाहतात. होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा 6वी 9वीच्या परीक्षांना विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने मार्गदर्शन करतायत. डोंबिवली परिसरातील 10वीच्या विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषयाचे मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे. SSC बोर्ड 10वी विज्ञान विषयासाठी त्यांनी 10 वर्ष परीक्षक म्हणून कार्य केलं आहे. 1999 ते 2005 या काळात शाळेच्या 40व्या वर्धापनानिमित्त जी समिती स्थापन झाली होती त्यामध्ये त्यांनी सक्रिय काम केलेलं आहे. शाळेच्या माननीय डॉक्टर अशोकराव मोडक यांच्याबरोबर त्यांनी कोकण पदवीधर मंच आयोजित जे शैक्षणिक कार्य होतं त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे तत्कालीन कार्याध्यक्ष कैलास हेमंत टिळक यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने स्थापन झालेल्या विद्यार्थ्यांनी चालवलेल्या उत्कर्ष व्याख्यानमालेसाठी त्यांनी माननीय कार्याध्यक्षांना सहकार्य केलेले आहे. तसेच आज सगळे माननीय कार्याध्यक्ष गटुलेकर यांना पण मार्गदर्शन केलेलं आहे आणि मदत केलेली आहे. आणि हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये विशेष असा आहे कारण डोंबिवलीमध्ये किंवा अन्य ठिकाणी असा उपक्रम कुठेही नाही आहे. फक्त विद्यार्थी अशा रीतीची व्याख्यानमाला चालवतात आणि चांगल्या प्रकारचे वक्ते त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. याच वर्षी चांगल्या प्रकारचे वक्ते येऊन विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करतात आणि विशेष बाब म्हणून आम्ही तुमच्या समोर नक्कीच मांडू शकतो. त्यामध्ये माननीय भंडारे सरांचा अतिशय मोलाचा सहभाग आहे. आमच्या संस्थेची लोकमान्य टिळक व्याख्यानमाला यासाठी पण त्यांनी अनेक वेळेला सहकार्य घेतलेलं आहे. HSC व HSC परीक्षांसाठी शाळेचा दर्जा टिकवण्यासाठी त्यांनी आपलं कार्य केलेलंच आहे.
असे कार्य करीत असताना त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर रोटरी क्लब म्हणून आदर्श शिक्षक त्यांना 2 वेळा मिळालेले आहेत. महात्मा गांधी मिशन बीड यांच्यातर्फे कृतीशील शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. डोंबिवली जिमखान्याने आयोजित 2010 मध्ये यशस्वी शिक्षक मुख्याध्यापक म्हणून त्याचा सन्मान झालेला आहे. कला विकास संस्था आयोजित रंगबहार राज्यस्तरीय रंगभरण हस्ताक्षर स्पर्धेत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. कला साधना आर्ट अकादमी ऐरोली मुंबईतर्फे त्यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळालेला आहे. व्यास क्रिएशन ठाणे यांच्या सौजन्याने न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था 1ली ते 10वीच्या मुलांसाठी केलेल्या बाल साहित्य संमेलनामध्ये त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून स्मृतिचिन्ह म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे. राज्यस्तरीय संस्कृती संगम संमेलनात शिक्षक रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. जोरात टाळ्या वाजवून आपण सरांचं अभिनंदन करूया. दिल्ली स्थित इंटरनॅशनल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षेसाठी 5वी ते 10वीच्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी सरांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यासाठी इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड IMO या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलेला आहे. 2009 साली राज्यस्तरीय संस्कृती संगम संमेलनात शिक्षक रत्न पुरस्काराने त्यांना भारत मातेची प्रतिमा व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. अवंतिका राजीव गांधी एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड त्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यातर्फे झालेल्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. तसंच त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आमच्या शाळेला ज्या संस्थेने स्पोर्ट्स स्कूल म्हणून गौरवलं माननीय वाजपेयी सरांचा त्यावेळेला आम्हाला आधार आहे. कारण आमची शाळा म्हणून प्रथम नाव वाजपेयी सरांचं देतं. कोणाची टिळकनगर शाळा म्हणजे वाजपेयी सरांची शाळा. तर अशा आमच्या शाळेला यावर्षी बेस्ट स्पोर्ट्स स्कूल अवॉर्ड मिळालेला आहे. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद यांच्यातर्फे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील शासकीय व स्थानिक संस्थांच्या माध्यमिक शाळा व्यवस्थापन विकास समिती सदस्यांच्या प्रशिक्षकांची चांडणी प्रक्रियेद्वारे राज्य सराव प्रशिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सरांची निवड झाली आहे. आता त्यांचं राज्यस्तरीय ट्रेनिंग झालेलं आहे आणि यापुढच्या काळात ते या कामाला झुकून देणार आहेत आणि त्याचा उपयोग आपल्या डोंबिवलीतल्या तसेच ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शिक्षकांना होणार आहे. याचा विशेष आनंद व्यक्त करतो आणि सरांचा लांबलेला वानपस आपण म्हणतो परिचय पूर्ण करतो.